तुम्हाला विचार पडला असेल की आम्ही 4 जण एका गाडीवरती कुठे चाललेलो आहे, तर तुम्हाला लवकरच माहिती पडेल. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत नवीन ब्लॉगमध्ये. मला कोणीतरी सांगितलेलं की यार तू ब्लॉग करतो, ते ब्लॉग वेगळं असतं पण आपण ब्लॉग बोललेलं पाहिजे. तर आपण आहे ॲरोल स्टेशनला आणि जाणार आहे लालबागला. आज दुसरा दिवस आहे गणपतीचा, सगळीकडं धुमाकूळ चाललेली आहे आणि विचार केलेला की आज निघू. आज किती वाजले? आता वाजलेले आहेत 11 वाजले आणि आपण आहे ॲरोल स्टेशनला. पूर्ण रुटीन दाखवणार आहे, शेवटपर्यंत ब्लॉग बघत आहे. हॅलो, हे चला एक चला. ठाण्यावरून दुसरी ट्रेन पकडलेली आहे, स्लो लोकल. मित्रांनो, ठाण्यावरून आम्ही स्लो लोकल पकडलेली आहे. खूप एक स्टेशन मोजत जावं लागलं आहे आम्हाला. आता चालत्या ट्रेनमध्ये झोपतोय. ले बाय खा. हेलो अंकल, पैसा लो. 0.5 म्हणजे घरी येऊन सांगायचा तुझं बघायला काय चाललं तुमचं. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे फायनली चिंचपोकळीला आणि चाललो आहे. पाऊस पडले, आता वाजले 12. आपण ऐरोलीला होतो 11 वाजता. स्लो लोकल मिळाल्यामुळे आपल्याला टाईम लागलेला आहे. चिंचपोकळीच्या स्टेशनच्या बाहेर निघालो आपण ब्रिजवरून. आपल्या एक व्यक्तीला झोप लागलेली आहे वाटतं. झोपेतून बाहेर निघाला का नाही? निघला का? मित्रांनो, चिंतामणीची लाईन बघा. एन्जॉय करायला आलोय. एक्साइटमेंट पाहिजे का नाही थोडी बहुत यार? काय यार, अशा असतात गणपतीचा उत्साह असा असतो मित्रांनो. सर्वांनी मिळून साजरा करायचा असतो. धुमाकूळ बघा किती लाईन आहे. मुंबई कधी झोपत नाही. काढायचं असतो बघता रक्त, कुठूनही निघतो रस्ता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, लालबागचा राजाचा. बरोबर पुढे सरकार पण धावू नका. फायनली दर्शनाच्या लाईनीमध्ये पोहोचलेलो आहे आम्ही मित्रांनो. बघू शकता तुम्ही, लालबागच्या राजाची विजय.
राजा थांब. चलो 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 मॅडम. भागो भागो. अरे भाग 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 भाग. चला 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 पळा पळा पळा. गणपती बाप्पा. तर मित्रांनो एवढ्या मेहनतीनंतर फायनली पोहोचलेलो आहे. आईस रन आहे. पुढे घेतला थोडासा पुढं म्हणतोय म्हणजे असं तुला चेहरा दिसेल. तुम्हाला चेहरा लवकरच दाखवेल. हा मित्र तू दिसतोय का? हाय मी पण आहे म्हणते. लालबागच्या राजाचा लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा मोरया. लालबागच्या राजाचे. सगळ्यांची काही पोरायची गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लालबागच्या राजाचा. गणपती बाप्पा मोरया. हात वर कर फक्त. मित्रांनो फायनली झालेलं आहे लालबागच्या राजाचं दर्शन. 1.5 तास लागलेले आम्ही दर्शनाला आणि आता वाजलेले 1:30. आम्ही चाललोय दुसऱ्या गणपती. राजा पास देऊन जाणार आहे. 2 राजा चलो फोटो कॅन्सल.
तर मित्रांनो फायनली गणेश गल्ली मुंबईचा राजाचंही दर्शन झालं. अगोदर 1.5 तास लागले लालबागच्या राजाचं दर्शन करायला आणि अर्ध्या तासामध्ये गणेश गल्लीचंही दर्शन झालं. आता विचार करतोय जायचं आहे का नाही कुठं. खूप मजा आली आजच्या दिवसामध्ये. आज आम्ही टायमांमधले टाईम काढून आलेलो आहे. सगळे कामाला जाणारे मित्र आहे बघा. आता सकाळी याला 6 वाजता जायचं आहे, मला 7 वाजता जायचं आहे, त्याला 10 वाजता जायचं आहे, याला जायचं आहे 1 वाजता. सगळ्यांना कामाला जायचं आहे. पण उत्सव पण आपण साजरा केला पाहिजे दिवसामध्ये. मोरया. आणि आज आम्ही चाललेलो आहे स्टेशनचा रोड. आम्ही चुकलेलो होतो, याला विचारलं तर आम्ही बरोबर रस्त्यावरती आमचा गाईड घेऊन चाललेलं आहे. सगळ्यात पुढं बघा कुठं गेलं ते. आम्ही चाललोय स्टेशनकडं. तर मित्रांनो आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. असं बसलोय बघा कसं. 2:40 झालेले. 4:30 वाजताची ट्रेन आहे. सगळे लोक इथे ट्रेनचा वेट करतो. एक काम कर बघा रोड स्टेशनला येऊन आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. कारण की 4:30 वाजता ट्रेन चालू होणार आहे. तर आम्ही विचार केला की 4:30 वाजेपर्यंत बसून तरी काय करायचं. तर चिंतामणीचा हा गणपती आपण बघूया. काय म्हणता मित्रांनो. सही बात आहे ब्रो. ते मजा आहे का. आमचा गाईड हा पुढं मोबाईलमध्ये मॅप बघत चालतो का काय चालतो काय माहिती. पण जे पण करतो ते चांगलंच करतोय. जाऊया बघूया चिंतामणीचं डेकोरेशन. हे अंबानीने जेवण कुठं ठेवलंय. अर्ज्या अंबानीने जेवण ठेवलंय इथं. जेवण गणपती पाशी बंगल्यावर आहे. बंगल्यावर अंबानीच्या बंगल्यावरती जेवणाची सोय केलेली आहे. लालबागला येणाऱ्या भक्तांनी अंबानीच्या बंगल्यावरती जेवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आणि इकडे फुकटचे लाडूही वाटतायत, त्याचाही लाभ घ्यावा. आपला मित्र भेटलेला आहे बघा. VIP लाईनीत उभा आहे बाई. आम्हाला घे. आम्हाला नाही घेतोय बाबा. चाललाय चिंतामणीची लाईन बघून आम्हाला वाटत नाही की आमचं लवकर दर्शन होईल म्हणून. तर आम्ही चिंतामणी कॅन्सल केलेलं आहे. इथं नाश्ता करतो. नाश्ता करायला थांबलोय आणि डायरेक्ट स्टेशन जाऊया. आता आपण डायरेक्ट चाललेलो आहे स्टेशनला. टाईम पण झालेला आहे. ट्रेन चालू होतील आता वाजलेले 3:30. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे स्टेशनला. इथंच आपला ब्लॉग संपत आहे. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.